नमस्कार मित्रांनो आतापर्यंत आपण चॅप्टर 1 आणि 2 इंडियन एव्हिडन्स ॲक्टचा पूर्ण केलेला आहे. आज आपण चॅप्टर नंबर 3 सुरुवात करूया. हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर सेक्शन 56, 57 आणि 58 ह्या 3 सेक्शनचा हा चॅप्टर आहे. चॅप्टर बारीक आहे आणि 3च सेक्शन आहे. आपण आता इथून पुढचे जे सेक्शन्स आहेत ते चॅप्टर वाईज त्यांचा अभ्यास करूया, म्हणजे आपल्याला समजायला सुद्धा सोपं जाईल. मित्रांनो, चॅप्टर नंबर 3 जो आहे तो कशाच्या संदर्भात आहे? तो असं म्हणतो की ज्या फॅक्ट्स ज्युडिशियली नोटिसेबल असतात त्या फॅक्ट्स सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. हे सेक्शन 56 मध्ये सांगितलेलं आहे. आणि त्या फॅक्ट्स कोणत्या त्यांची यादी सेक्शन 57 मध्ये दिलेली आहे. आणि 58 काय म्हणतोय की ज्या फॅक्ट्स ॲडमिट केलेल्या आहेत, ज्या पार्टीनी किंवा त्यांच्या ॲडव्होकेटनी, त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हनी जर ज्या फॅक्ट्स ॲडमिट केल्या तर त्या फॅक्ट्स सिद्ध करायची आवश्यकता नाही. हे सेक्शन 58 मध्ये सांगितलं आहे. पुढे त्याच सेक्शनमध्ये एक परंतु पण दिलेला आहे. त्यात असं म्हटलेलं आहे की जरी अशा फॅक्ट्स मान्य केलेल्या असतील किंवा ॲडमिट केल्या असतील तरी देखील कोर्ट त्यांना डायरेक्शन देऊ शकतात की सिद्ध करा. असं ह्या सेक्शन 56, 57 आणि 58 मध्ये सांगितलेलं आहे. आता आपण जी बेरड भाषा आहे ती आपण थोडक्यात आणि लवकर समजून घेऊया. सेक्शन 56 काय म्हणतोय? सेक्शन 56 एवढं म्हणतोय की फॅक्ट्स ज्युडिशियली नोटिसेबल नीड नॉट बी प्रूव्ड, ते सिद्ध करायची गरज नाही. आता ही झाली हेडिंग. आता ह्या सेक्शनची जी भाषा आहे ती अगदी सोपी आणि एक लाईन मधली आहे. नो फॅक्ट ऑफ विच द कोर्ट विल टेक ज्युडिशियल नोटीस नीड टू बी प्रूव्ड. अर्थात ज्या फॅक्ट्सची कोर्ट म्हणजे न्यायालय ज्युडिशियली नोटीस घेऊ शकतो अशा फॅक्ट्स सिद्ध करायची आवश्यकता नाही. आता अशा कोणत्या फॅक्ट्स असू शकतात की ज्या ज्युडिशियली नोटिसेबल आहेत? तर त्या फॅक्ट्सची यादी सेक्शन 57 मध्ये दिलेली आहे. ती यादी कोणकोणती आहे ती आपण एकदा पाहून घेऊया. याच्यामध्ये एकूण 13 यादी आहेत. 13 फॅक्ट्स दिलेले आहेत ज्यांची कोर्ट ज्युडिशियली नोटीस घेऊ शकतो. तर नंबर 1 काय म्हणतो आपण पहिले पाहूया. ह्या सेक्शन 57 ची जी हेडिंग आहे ती अशी आहे, फॅक्ट्स ऑफ विच कोर्ट मस्ट टेक ज्युडिशियल नोटीस. पहिला कोणता आहे? ऑल लॉज, सर्व प्रकारचे कायदे. एन्फोर्स इन टेरिटरी ऑफ इंडिया. नंतर दुसरं ऑल पब्लिक ऍक्ट्स, सर्व प्रकारचे कायदे जे अस्तित्वात आहे त्यांची सुद्धा आपल्याला कोर्टामध्ये सिद्ध करायची गरज नाही, कोर्ट स्वतः त्याची ऍक्शन घेऊ शकतो. त्यानंतर आर्टिकल्स ऑफ वॉर म्हणजे युद्धामधले जे आर्टिकल्स असतात त्यांची सुद्धा कोर्ट आर्मीचे म्हणजे इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांचे जे आर्टिकल्स असतात त्यांची कोर्ट स्वतःहून ज्युडिशियल नोटीस घेऊ शकतं. ते आपल्याला सिद्ध करायची गरज नाही. त्यानंतर कोर्स ऑफ प्रोसिडिंग्स ऑफ पार्लमेंट, जे पार्लमेंटमध्ये जे प्रोसिडिंग्स असतात त्या सुद्धा प्रोसिडिंग्स आपल्याला सिद्ध करायची गरज नाही, असं या सबसेक्शन 4 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर एक्सेशन अँड साइन मॅन्युअल ऑफ सॉव्हरेन. एक्सेशनचा अर्थ राज्यारोहण. ज्या वेळेला आपण कुठल्या एखाद्या राज्यावरती समजा सरकारने किंवा गव्हर्नमेंटने किंवा एखाद्या देशाने दुसऱ्या देशावरती चढाई करून त्याला आपल्या ताब्यात घेतलं तर ते राज्यारोहण झालं. मग असं जर राज्यारोहण असेल त्यांच्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या कोर्टाला स्वतःहून ज्युडिशियल नोटीस घ्यावी लागते. त्यानंतर साइन मॅन्युअल ऑफ द सॉव्हरेन म्हणजे राजाची ज्या सह्या वगैरे असतात त्या सुद्धा आपल्याला सिद्ध करायची आवश्यकता नाही. नंतर 6 नंबर ऑल सील्स ऑफ विच इंग्लिश कोर्ट्स टेक्स ज्युडिशियल नोटीस. आणि सर्व कोर्ट ज्याची इंग्लिश कोर्ट ज्युडिशियल नोटीस घेऊ शकतो असं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्या फॅक्ट सुद्धा सिद्ध करायची गरज नाही. आता एक यादी दिलेली ती आपण 6 मधली ती एकदा वाचून घेऊया. ऑल सील्स ऑफ विच इंग्लिश कोर्ट्स टेक ज्युडिशियल नोटीस. द सील्स ऑफ ऑल द कोर्ट्स इन इंडिया अँड ऑल कोर्ट्स ऑफ इंडिया established by the authority of the central government or the crown representative. The seal of courts of admiralty म्हणजे नाविक, अँड मॅरिटाईम म्हणजे समुद्रिक, म्हणजे जे नाविक आणि समुद्रिक जे कोर्ट असतात त्यांचे जे काही सील असतात त्या सील त्यांची सुद्धा कोर्ट ज्युडिशियल नोटीस घेऊ शकतात.
अँड नोटरीज पब्लिक, आणि जे नोटरी पब्लिक असतात त्यांच्या ज्या सील असतात त्या सीलची सुद्धा कोर्ट ज्युडिशियल नोटीस घेऊ शकतो. अँड ऑल सील्स विच एनी पर्सन इज ऑथराइज टू यूज, आणि अशा सर्व प्रकारच्या सील ज्याचा वापर एखादा व्यक्ती ज्याला अधिकार दिलेले आहे त्याचं वापर करण्यासाठी, अशा ज्या सील्स आहेत त्या सील सुद्धा ज्युडिशियबल नोटिसेबल असतात. पुढे अजून दिलेलं आहे, द कॉन्स्टिट्यूशन or an act of parliament of the United Kingdom or an act or regulation having the force of law in India. युनायटेड किंगडमचे कायदे आणि भारतात मधले जे कायदे आहेत त्यांचं जे जे भारतामध्ये जे एन्फोर्समध्ये आहेत असे कायदे यांची कोर्ट स्वतःहून ज्युडिशियल नोटीस घेऊ शकतो. त्यानंतर 7, the accession to office, names, title, functions and signatures of the persons filing for the time being in public office in any state if the facts of their appointment to such officer is notified in any public gazette. जे ज्या लोकांची यादी पब्लिक गॅझेटमध्ये म्हणजे गव्हर्नमेंटचे जे गॅझेट आहेत त्याच्यामध्ये दिलेली असते, ती यादी जी गव्हर्नमेंटच्या गॅझेटमध्ये दिलेली आहे त्या यादीची सुद्धा कोर्ट ज्युडिशियल नोटीस घेऊ शकतो. त्यानंतर 8 मध्ये काय म्हटलेलं आहे, 8 सबसेक्शन 8, द एक्झिस्टन्स टायटल अँड नॅशनल फ्लॅग, म्हणजे एखाद्या देशाचा झेंडा आहे पण त्याची आपल्याला सिद्ध करायची काय गरज आहे, तो झेंडा आहे, कोर्ट स्वतःहून त्याची ज्युडिशियल नोटीस घेऊ शकतो. त्याच्यानंतर डिव्हिजन्स ऑफ टाइम, वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे टाइम असतात त्याला डिव्हिजन ऑफ टाइम्स म्हटलेलं आहे. जॉग्राफिकल डिव्हिजन्स ऑफ द वर्ल्ड, संपूर्ण जगाची जी जॉग्राफिकल परिस्थिती आहे त्याबद्दल त्याचा जो नकाशा आहे त्याबद्दल कोर्ट स्वतःहून ज्युडिशियल नोटीस घेऊ शकतो. अँड पब्लिक फेस्टिवल्स, जे पब्लिक फेस्टिवल्स आहे त्याबाबत फास्ट हॉलिडेज नोटिफाईड इन द ऑफिशियल गॅझेट, ज्यांचा उल्लेख ऑफिशियल गॅझेटमध्ये केलेला आहे असे फेस्टिवल्स म्हणजे सण उपवास याबाबतची जी माहिती आहे आणि ज्यांचा उल्लेख गॅझेटमध्ये केलेला आहे त्यांचा कोर्ट ज्युडिशियल नोटीस घेऊ शकतो. पुढे 10 नंबर दिलेला आहे, द टेरिटरीज अंडर द डॉमिनियन ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, आणि भारताच्या अंडरमध्ये जे जे टेरिटरी आहे त्याची सुद्धा कोर्ट ज्युडिशियल नोटीस घेऊ शकतो. द कमेन्समेंट, कंटिन्युअन्स अँड टर्मिनेशन हॉस्टॅलिटीज बिटवीन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड एनी अदर स्टेट ऑफ बॉडी ऑर द पर्सन्स. हॉस्टॅलिटीज म्हणजे जे आपण युद्ध प्रकार म्हणतो की जे युद्ध सुरू झालेलं आहे देशांच्या दरम्यान. कमेन्समेंट, कंटिन्युअन्स, कमेन्समेंट सुरू झालं आहे, कंटिन्युअन्स चालू आहे किंवा टर्मिनेशन संपलेलं आहे. हॉस्टॅलिटीज म्हणजेच युद्ध. बिटवीन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड एनी अदर स्टेट ऑफ द बॉडी ऑफ पर्सन्स, किंवा एखाद्या देशाच्या विरुद्ध किंवा स्टेटच्या विरुद्ध किंवा बॉडी ऑफ पर्सन्स यांच्या दरम्यान ज्यावेळेस कुठलंही युद्ध चालू असेल त्याबाबतची कोर्ट स्वतःहून ज्युडिशियल नोटीस घेऊ शकतो. नंतर 12, द नेम्स ऑफ मेंबर्स अँड ऑफिसर्स ऑफ द कोर्ट, कोर्टामध्ये जे अधिकारी आहेत, कोर्टातले जे अधिकारी आहेत ते जे सदस्य आहेत किंवा तिथे काम करणारे आहेत याबाबतची सर्व प्रकारची ज्युडिशियल नोटीस कोर्ट घेऊ शकतो. जसं कोर्टामध्ये एखादा ॲडव्होकेट, म्हणजे आपण जे ॲडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस करतो, कोर्ट असं म्हणत नाही तुमची पहिले सनद दाखवा त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, किंवा एखादा ऑफिसर त्यांच्या कोर्टामध्ये आला तर कोर्ट त्यांना असं म्हणत नाही आयडेंटिटी कार्ड दाखवा त्याच्यानंतर बघूया, असं नाही, तर कोर्ट त्याची ज्युडिशियल नोटीस घेत असतात, ते चालू असतं. त्यानंतर 13, द रूल ऑफ रोड, म्हणजे रस्त्यावरचे जे नियम आहेत. अँड ऑन द लँड अँड सी, म्हणजे रस्त्यावरचे रूल आणि समुद्रामधले जे रूल्स आहेत. समुद्रामधले रूल्स असं असतं की कुठल्या ठिकाणावरनं कोणतं विमान जाणार आहे याबाबत रूल्स लेट डाऊन केलेले आहेत. तसंच रस्त्यावरती सुद्धा जे नियम केलेले आहेत ते नियमांची कोर्ट स्वतःहून ज्युडिशियल नोटीस घेऊ शकतात. आता पुढे 13 झाल्यानंतर इन ऑल दिस केसेस, आता शेवटच्या वाक्य काय म्हटलेलं आहे, इन ऑल दिस केसेस अँड ऑल्सो ऑन ऑल मॅटर्स ऑफ पब्लिक हिस्ट्री, पब्लिक हिस्ट्रीबाबतचे जे मॅटर्स असतात त्याबाबत, लिटरेचर, सायन्स, आर्ट, द कोर्ट मे रिसॉर्ट फॉर इट्स ॲड टू द अप्रोप्रिएट बुक्स और डॉक्युमेंट्स ऑफ रेफरन्स. आता ह्या सगळ्या गोष्टींची जी ज्युडिशियल नोटीस कोर्टाला घ्यायची आहे ह्याबाबत कोर्ट कोणत्या प्रकारचं पुस्तक फॉलो करू शकतो,
टेक्स्ट फॉलो करू शकतो. कुणी काही लिहिलेलं आहे त्याबाबतच कोर्टाला जर आपल्या मदतीसाठी काही टेक्स्ट पाहिजे असेल तर ते टेक्स्ट कोर्ट स्वतः घेऊ शकतं, वाचू शकतं आणि त्या बाबतीत मग ज्युडिशियल नोटीस घेऊ शकतं. आता पुढे अजून एक दिलेलं आहे. आता परंतु दिलेलं आहे प्रोव्हाइडेड असा, इफ द कोर्ट इज कॉल्ड अपॉन बाय एनी पर्सन, कोर्ट स्वतःहून ज्युडिशियल नोटीस घेऊ शकतो. परंतु एखाद्या व्यक्तीने जर कोर्टाला असं सांगितलं की साहेब ह्या पॉईंटवरती तुम्ही ज्युडिशियल नोटीस घ्या, तर कोर्ट रिजेक्ट करू शकतं किंवा कोर्ट मना करू शकतं, नाही मी ज्युडिशियल नोटीस घेत नाही, तुम्ही ते सिद्ध करा मग मी ज्युडिशियल नोटीस घेणार, असं ह्याच्यामध्ये शेवटच्या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे. ते आपण वाचूया. इफ द कोर्ट इज कॉल्ड अपॉन बाय एनी पर्सन टू टेक ज्युडिशियल नोटीस ऑफ एनी फॅक्ट, इट मे रिफ्यूज टू डू सो, म्हणजे कोर्ट ते रिफ्यूज करू शकतं, अनलेस अँड अंटिल सच पर्सन प्रोड्युसेस एनी सच बुक और डॉक्युमेंट्स, जोपर्यंत तो व्यक्ती जो असं कोर्टाला सांगतो की तुम्ही ज्युडिशियल नोटीस घ्या, तो व्यक्ती अशा प्रकारची पुस्तक प्रोड्युसेस एनी सच बुक और डॉक्युमेंट, पुस्तक किंवा असा डॉक्युमेंट कोर्टासमोर ठेवत नाही, कोर्टाच्या सॅटिस्फॅक्शनसाठी ठेवत नाही, तोपर्यंत कोर्ट त्याची ज्युडिशियल नोटीस घ्यायला इन्कार करू शकतात, असं याच्यात सांगितलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो शेवटचा जो सेक्शन आहे सेक्शन 58, तो काय म्हणतोय, फॅक्ट्स ॲडमिटेड नीड नॉट बी प्रूव्ड, अर्थात ज्या फॅक्ट्स व्यक्तीने म्हणजे पार्टीने मान्य केलेल्या आहेत त्या फॅक्ट्स सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. फॅक्ट्स ॲडमिटेड नीड नॉट बी प्रूव्ड म्हणजे ही झाली हेडिंग. त्याच्यानंतर पुढे सांगितलं नो फॅक्ट नीड टू बी प्रूव्ड इन एनी प्रोसिडिंग विच द पार्टीज देअर टू, म्हणजे देअर टूचा अर्थ दाव्यातील पार्टी, और देअर एजंट्स किंवा त्यांचे एजंट, ॲग्री टू ॲडमिट ॲट द हिअरिंग, हिअरिंगच्या वेळेला जे ॲडमिट करतील. त्यानंतर और विच बिफोर द हिअरिंग, हिअरिंगच्या पूर्वी सुद्धा त्यांनी जर ॲडमिट केलं तर दे ॲग्री टू ॲडमिट बाय एनी रायटिंग अंडर देअर हँड्स, त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेली कोणती रायटिंग जर त्यांनी अगोदर मान्य केली तर, or which by any rule of pleading in force at the time they are deemed to have admitted their pleadings, किंवा एखाद्या कायद्याप्रमाणे असं म्हटलं असेल की हे जे काय आहे हे जे फॅक्ट्स आहेत हे तुम्हाला मान्य करावं लागतील, असं जर असेल तर ह्या फॅक्ट्स सिद्ध करायच्या आवश्यकता नाही. अर्थात एक की ज्या फॅक्ट्स पार्टीने मान्य केल्या त्या फॅक्ट्स किंवा त्यांच्या एजंटने मान्य केल्या त्या फॅक्ट्स सिद्ध करायची गरज नाही, किंवा हेअरिंगच्या वेळेला किंवा हेअरिंगच्या पूर्वी त्यांनी जर कोणते लिखाण केलेलं असेल आणि ते कोर्टामध्ये त्यांनी मान्य केलं तरी सुद्धा ते आपल्याला सिद्ध करायची गरज नाही. दुसरी गोष्ट, किंवा एखाद्या कायद्याद्वारे असं केलं असेल की बा ह्या फॅक्ट्स तुम्हाला मान्य कराव्या लागतील, कायद्याद्वारे नियमाप्रमाणे तुम्हाला मान्य करावं लागतील, तर त्या फॅक्ट्स सिद्ध करायची गरज नाही. आता हा झाला सेक्शनचा भाग. ह्याच्यामध्ये आता प्रोव्हाइडेड दिलेला आहे. प्रोव्हाइडेड काय म्हटलेलं आहे, प्रोव्हाइडेड दॅट द कोर्ट मे इन इट्स डिस्क्रेशन, कोर्ट आपल्या स्वतःच्या डिस्क्रेशनरी पॉवरने रिक्वायर द फॅक्ट्स ॲडमिटेड टू बी प्रूव्ड, ज्या फॅक्ट्स पार्टीने मान्य केलेल्या आहेत त्या पार्टीला असंही सांगू शकतात ॲडमिटेड टू बी प्रूव्ड अदरवाइज दॅन बाय सच ॲडमिशन, ज्यांनी हे ॲडमिशन केलेलं आहे, ज्या पार्टीने किंवा त्यांच्या एजंटने असं मान्य केलेलं की हे फॅक्ट्स आम्हाला मान्य आहे, तरी देखील कोर्टाला जर असं वाटलं नाही ह्या सिद्ध केल्या पाहिजे तर कोर्ट त्यांना सांगू शकतो तुम्ही जरी ॲडमिट केले तरी सिद्ध करा, असं कोर्ट त्यांना सांगू शकतो. मित्रांनो हे 3 सेक्शन्स जे आहेत हे अगदी सोपे आहेत परंतु आपल्याला कोर्टात सतत उपयोगी पडणारे आहेत. आपण बघतो आणि आपण पाहतो कोर्टामध्ये की ज्या फॅक्ट्स कोर्टामध्ये ॲडमिट केल्या त्या फॅक्ट्स प्रूव्ह करण्याची आवश्यकता नाही, हे असं आपण बऱ्याच वेळेला कोर्टामध्ये सांगतो. किंवा क्रॉसमध्ये ज्या वेळेला आपण त्यांना पक्षकाराला एखादा प्रश्न विचारतो आणि त्यांनी ॲडमिट केलं तर आपण म्हणतो ॲडमिटेड फॅक्ट्स नीड नॉट बी प्रूव्ड. तेच ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ज्या फॅक्ट्स एक तर ज्युडिशियली नोटिसेबल आहेत, कोर्ट त्याची ज्युडिशियल नोटीस घेऊ शकतो, ते आपल्याला सिद्ध करायची गरज नाही. आणि ह्या ज्या ज्युडिशियली नोटिसेबल ज्या फॅक्ट्स आहेत त्यांची यादी सेक्शन 57 मध्ये दिलेली आहे. त्यानंतर सेक्शन 58 मध्ये एवढंच सांगितलेलं आहे की ज्या फॅक्ट्स पार्टीने किंवा त्यांच्या ॲडव्होकेटने किंवा एजंटने मान्य केल्या हेअरिंगच्या वेळेला किंवा हेअरिंगच्या पूर्वी तर ते सिद्ध करायची गरज नाही, किंवा अशा फॅक्ट्स ज्या कायद्याने त्यांच्यावरती बंधनकारक आहे की तुम्हाला मान्य कराव्या लागतील त्या फॅक्ट सुद्धा सिद्ध करायची गरज नाही. आता ह्याच्यामध्ये जे प्रोव्हिजन दिलेलं आहे प्रोव्हाइडेड असं दिलेलं आहे की ज्या फॅक्ट्स ॲडमिट केलेल्या आहेत
तरी देखील आणि कोर्टाला जर असं वाटलं नाही या सिद्ध केल्या पाहिजे तर कोर्ट त्यांना सांगू शकतात जरी तुम्ही ॲडमिट केलं तरी सिद्ध करा असं कोर्ट त्यांना सांगू शकतो. मित्रांनो, सेक्शन 56, 57, 58 हा 3 सेक्शनचा चॅप्टर नंबर 3 ज्याचं नाव आहे फॅक्ट्स ज्युडिशियली नोटिसेबल नीड नॉट बी प्रूव्ड आपल्याला नक्कीच समजलं असेल अशी मी आशा बाळगतो. मित्रांनो, या व्हिडिओला कन्क्लूड करण्याआधी मी आपल्याला एक माहिती देऊ इच्छितो की इंडियन एव्हिडन्स ॲक्टमधला चॅप्टर नंबर 3 त्यातला सेक्शन 57 त्यामध्ये जी फॅक्ट्स दिले त्यामध्ये ज्युडिशियल नोटिसेबल फॅक्ट्स ज्या दिलेल्या आहेत सब सेक्शन 1 पासून 13 पर्यंत त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी युनायटेड किंगडमचा उल्लेख झालेला आहे. आता आपण स्वातंत्र्य झालेलं आहे त्यामुळे मी भारत सरकारला अशी विनंती करतो की हे जे शब्द आहेत युनायटेड किंगडम आता गाळून टाकावे. त्याचा आता आपल्याला काही उपयोग नाही आहे. का ठेवलेले आहेत ह्याबद्दल काही कळत नाही. तर मी आपल्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने एकदा पुन्हा आपल्या भारत सरकारच्या लेजिस्लेचरला विनंती करतो की त्यांनी हे शब्द गाळून टाकावे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल अशी मी आशा बाळगतो. माझा यूट्यूब चॅनल आहे ADV SR गोयल अर्थात ॲडव्होकेट SR गोयल. माझा मोबाईल नंबर आहे 9960977925. आपल्याला कोणतीही शंका असेल तर आपण मला मोबाईलवर नक्की विचारू शकता किंवा मला व्हॉट्सअपद्वारे सुद्धा कळवू शकता. एवढंच नाही तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा आपण लिहू शकता, त्याचं मी आपल्याला उत्तर देईल. मी आपल्याला विनंती करतो की हा यूट्यूब चॅनल माझा नाही, हा आपल्या सर्वांचा आहे. यामध्ये इथून पुढे अजूनही चांगले चांगले व्हिडिओज येणार आहेत आणि आपण संपूर्ण कायद्याचं संपूर्ण रिफ्रेश करूया. तर आपल्याला विनंती करतो की आपण नक्की या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांनाही सांगा, त्यांना फेसबुकवरती पाठवा, व्हॉट्सअपवरती पाठवा की त्यांनी सुद्धा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, जेणेकरून त्यांना सुद्धा नवीन जे व्हिडिओ येणार आहेत त्याची माहिती होईल. धन्यवाद.